मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधून पडलेल्या महिला प्रवाशाचा टीसीनं जीव वाचवलाय। कुर्ला स्थानकात ही घटना घडली। तोल जाऊन महिला चालत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर पडली। वेळीच प्रसंगावधान राखत टीसी जॉन पॉल यांनी महिलेला गाडीखाली जाण्यापासून ओढलं। जालना जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेला जिल्ह्यातील युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीत आतापर्यंत तब्बल 1732 उमेदवार पात्र ठरलेत। पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेला बुधवारपासून प्रारंभ झाला। गुरुवारीही मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित होते। याबाबतची माहिती आयुष नोपाणी यांनी दिली आहे। जिल्हा पोलीस दलातील 196 शिपाई पदांसाठी एकूण 9745 अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेत। त्यानुसार दररोज सकाळी 4:30 वाजल्यापासून उमेदवारांची शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेतली जाते। बुधवारी सुमारे 1300 उमेदवारांपैकी 1071 उमेदवारांनी चाचणी दिली। त्यापैकी 1017 उमेदवार पात्र ठरले। गुरुवारी एकूण 1000 उमेदवारांपैकी 809 उमेदवार उपस्थित होते। त्यापैकी 715 उमेदवारांनी पात्रतेची पायरी पार केली। चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांचा पदग्रहण समारंभ पार पडलाय। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला। मात्र या कार्यक्रमादरम्यान भाजपमधील गटबाजी तीव्रतेने समोर आली। स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती। त्यामुळे जोरगेवार 17 समर्थक संतप्त झाले आणि पदग्रहण समारंभात बहिष्कार टाकत दुसरीकडे जाऊन बसले। सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार असताना या कार्यक्रमातून त्यांना डावलणं ही बाब जोरगेवार समर्थक नगरसेवकांना खटकणारी ठरली। त्यामुळेच आम्ही बहिष्कार टाकल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही वॉकआउट केलं। आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही किशोरभाऊ जोरगेवार आमचे जे आमदार आहेत त्यांना का बरं निमंत्रण दिलं नाही म्हणून। तर ते म्हणाले की बा नाही दिलं जा म्हणून आम्ही शेवटी 16 नगरसेवकांनी वॉकआउट केलं। आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून आम्ही महापौरांना मतदान केलं। भारतीय जनता पक्षाचे 24 नगरसेवक आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कोणत्याही आमदाराचा अशा पद्धतीने अपमान कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। पुढे कोणाकडून तुम्हाला अपेक्षित होतं निमंत्रण आम्हाला महापौरांकडून किंवा महापौरांच्या सोबत जे कोणी असेल त्यांचे पदाधिकारी त्यांच्याकडून येणं अपेक्षित होतं माननीय आमदार साहेबांना। पुढची भूमिका या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची आमची पुढची भूमिका राहणार आहे। आजचा प्रसंग टळला आमचा, पण यानंतर महानगरपालिकेत आम्ही काम करू, मेहनतीने काम करू। हमारे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, इनका फोटो नहीं लगा है और इनको निमंत्रण नहीं दिए, इसलिए हम वहां से वॉकआउट किए। हा ठीक आहे, जाऊ द्या, काही अडचण नाही। ते भारतीय जनता पार्टी टीका करणारे लोक आहे। पार्टी याची नोंद घेईल। त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू द्या, काही अडचण नाही। ठीक आहे, बोलवलं नसेल मला माहित नाही। हा कार्यक्रम घाईघाईने करण्यात विकास कामं करताना ती संबंधित क्षेत्रानुसार समायोजित करावीत, जेणेकरून कामांचे नियोजन सुलभ होऊन अधिकाधिक कामं प्रत्यक्षात राबवता येतील, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली। या बैठकीच्या प्रारंभी दिवंगत अजित पवार यांचं स्मरण करण्यात आलं। त्यांच्या जिल्ह्यातील भेटींवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली। तसंच 2 मिनिटे स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 2025-26 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटासाठी 735 कोटी रुपये, अनुसूचित जाती जमाती उपाय योजनेसाठी 104 कोटी रुपये, तसंच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाय योजनेसाठी 10 कोटी 46 लाख रुपये असा एकूण 849 कोटी रुपयांचा नियतव्य मंजूर करण्यात आला। या निधीच्या खर्चाचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला। भिवंडी पालिका महापौर पदाची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली। मागील अनेक दिवसांपासून या निवडणुकीची प्रतीक्षा होती। महापौर आणि उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। या पदांसाठी शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता विलासराव देशमुख सभागृहात मतदान होणार आहे।
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाचं अनुदान लाटल्याप्रकरणी 5 शिक्षकांसह एकूण 19 जणांविरोधात वाशी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपींचा आकडा येत्या काळात वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या आर्थिक अपहाराची रक्कम 1,24,69,000 रुपये असल्याचं उघड झालं। शासनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला।